Hi everyone, Maha TET 2021 सब्जेक्ट EVS आणि SST. EVS आणि SSTचे नोट्स आहे, वन लाईनर नोट्स आहे. EVSसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण कुठून पण प्रश्न विचारले जातात. तर आपण असं नाही म्हणू शकत की 8th स्टँडर्डचं बुक आहे तर आपण नाही वाचलं तरी चालेल. नाही, तर आपल्याला सर्व काही जितकं होऊ शकतं आपण तितके सर्व टॉपिक्स कवर करू ॲज वेल ॲज जितके होऊ शकते तितक्या टेक्स्टबुकमध्ये जे 10thपर्यंतचे जे टेक्स्टबुक आहे जे काही इम्पॉर्टंट आहे ते मी सर्व कवर करेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. 8th स्टँडर्डचं हिस्ट्री आणि सिविक्स जे बुक आहे ते थोडं लेंथी आहे. तर हे जे व्हिडिओज आहेत 3 पार्ट्समध्ये येणार. तर हा पार्ट 1 आहे, तर तुम्ही बघा. म्युझियम्स ऑफ मॉडर्न पिरियडमध्ये कुठले कुठले म्युझियम्स आहे बघा. तर अंदमान सेल्युलर जेल, मनी भवन मुंबई, सेवाग्राम इन वर्धा, आगा खान पॅलेस इन पुणे. आता बघा, अंदमान सेल्युलर जेल याच्यासमोर मी VD सावरकर लिहिलेलं आहे. तर VD सावरकर यांना इथल्या प्रिझनमध्ये या जेलमध्ये ठेवलेलं होतं, इम्प्रिझन केलेलं होतं. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही लक्षात ठेवू शकता की VD सावरकर यांना कुठे ठेवण्यात आलं होतं? अंदमान सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं, जे आता काय आहे एक मॉडर्न पिरियडचं म्युझियम आहे. मनी भवन मुंबई, MK गांधी. आता बघा, मोहनदास करमचंद गांधी. मनी भवन इन मुंबई हे जे म्युझियम आहे ते कोणाला डेडिकेट केलेलं आहे? तर मोहनदास करमचंद गांधी यांना डेडिकेट केलेलं आहे. सेवाग्राम इन वर्धा पुन्हा महात्मा गांधी यांच्यासाठी आहे. तर बघा, या आश्रमामध्ये जे सेवाग्राम इथे जे आश्रम आहे तिथे महात्मा गांधी राहिले होते. कधीपासून? 1936 to 1948 पर्यंत कुठे राहिले होते? म्हणजे त्यांची डेथ होतपर्यंत त्यांनी सेवाग्राम इथे राहिलेले होते. आगा खान पॅलेस इन पुणे. आता आगा खान पॅलेस इन पुणे हे पण काय बनलेलं आहे? तर म्युझियम आहे. आणि बघा, यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर याची जे इस्टॅब्लिशमेंट आहे ते कधी झाली होती? 1892मध्ये झालेलं होतं. आणि हे कोणी बिल्ड केलं होतं? तर आगा खान III यांनी बनवलेलं होतं. आगा खान III. ओके. आणि आगा खान III ओके. आणि त्यानंतर डोनेटेड टू इंडिया. हे आगा खान पॅलेस हे डोनेट केलं होतं इंडियाला. कोणी केलं होतं? आगा खान IV केलं होतं. कोणी केलं होतं? तर आगा खान IV यांनी केलं होतं. इस्टॅब्लिश कधी झालं होतं? आगा खाननी इस्टॅब्लिश केलं होतं. आगा खान III यांनी इस्टॅब्लिश केलं. आगा खान IV यांनी इंडियाला डोनेट केलं इन 1969. कधी? इन 1969मध्ये आगा खान IV यांनी डोनेट केलं कोणाला? इंडियाला, ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट ऑफ महात्मा गांधी. कोणाला रिस्पेक्ट करत तर एक मार्क ऑफ रिस्पेक्ट म्हणून कोणाला? महात्मा गांधी यांना रिस्पेक्ट देण्यात आला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मार्क ऑफ रिस्पेक्ट कोणासाठी? तर गांधीजीसाठी हे जे आगा खान पॅलेस आहे ते इंडियाला डोनेट केलं. न्यूजपेपर्स इन प्री इंडिपेंडन्स पिरियड. कुठले न्यूजपेपर्स होते प्री इंडिपेंडन्स पिरियडमध्ये? तर ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, प्रभाकर, अमृत बाजार पत्रिका, दीनबंधू, केसरी. दी पिरियड फ्रॉम 13th century to 16th century. जे पिरियड आहे 13th century to 16th century याला पिरियड ऑफ रेनायन्सेस असं म्हटलं जाते. 13th असं विचारलं जाऊ शकते कुठल्या पिरियडला पिरियड ऑफ रेनायन्सेस म्हटलं जाते. तर 13th to 16th centuryचं जे पिरियड आहे त्याला पिरियड ऑफ रेनायन्सेस म्हटलं जाते. किंवा असं विचारलं जाऊ शकते दी पिरियड ऑफ फ्रॉम 13th to 16th century इज नोन ॲज द पिरियड ऑफ रेनायन्सेस. नेक्स्ट, जॉन्स गुटेनबर्ग ऑफ जर्मनी इन्व्हेंटेड प्रिंटिंग प्रेस. जॉन्स गुटेनबर्ग यांनी जर्मनीमध्ये ही प्रिंटिंग प्रेस इन्व्हेंट केली होती. कधी? 1450 AD मध्ये. कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल वॉज अ कॅपिटल ऑफ बेझंटाईन एम्पायर. कॉन्स्टँटिनोपल हे काय होतं? त्याचं नाव काय होतं? इस्तंबूल. त्याला कॉन्स्टँटिनोपल पण म्हटलं जायचं. ते कॅपिटल होतं बेझंटाईन एम्पायरचं. ऑटोमन टर्क्स कॉन्कर्ड इट इन 1453. जे ऑटोमन टर्क्स होते यांनी कॉन्स्टँटिनोपलला 1453 AD मध्ये कॉन्कर केलं. बॉटलम डायस पोर्चुगल
In 1487 began expedition in search of India but reached Cape of Good Hope. बार्टोलोमेव डियास ते कुठले होते? पोर्चुगीजचे होते, पोर्चुगल होते. ठीक आहे. त्यांनी इंडियाच्या सर्चमध्ये ते बाहेर पडले कधी 1487मध्ये आणि कुठे जाऊन पोचले? तर केप ऑफ गुड होप इथे जाऊन पोचले. तर आपण असं म्हणू शकतो की असं विचारलं जाऊ शकते, हू स्टार्टेड एक्सपेडिशन इन सर्च ऑफ इंडिया इन 1487 अँड रीच दी केप ऑफ गुड होप? तर ते होते बार्टोलोमेव डियास किंवा बार्टोलोमेव डियास आज started expedition in search of India but where did he reach? तर ते कुठे पोचले होते? केप ऑफ गुड होप इथे पोचलेले होते. क्रिस्टोफर कोलंबस स्पेन 1492 began journey to reach India but reach eastern coast of America. क्रिस्टोफर कोलंबस यांनी स्पेनचे होते आणि 1492मध्ये यांनी जर्नी सुरू केली होती कुठे पोचायसाठी? इंडियाला पोचायची. पण ते कुठे पोचले? ईस्टर्न कोस्ट ऑफ अमेरिकन कॉन्टिनेंट इथे पोचले. वास्को द गामा पोर्चुगल 1498 मॅनेज टू सेल पास्ट Vasco da Gama 1498 managed to sail past the Cape of Good Hope and reached Calicut on western coast of India. ते कुठे पोचले होते? कॅलिकट इथे पोचलेले होते जे इंडियामध्ये होतं. कुठं पोचले होते? कॅलिकट. ओके. तर असं विचारलं जाऊ शकते वास्को दा गामा कुठे इंडियाच्या कुठल्या कोस्टवर पोचले होते किंवा कुठे पोचले होते? तर ते कॅलिकट ऑन दी वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया इथे पोचलेले होते. The British established East India Company in 1600 AD. जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ती कधी इस्टॅब्लिश झाली होती? 1600 AD मध्ये इस्टॅब्लिश झाली होती. The company took permission from the Emperor Jahangir and established factory at Surat. यात कुठली कंपनी? हे जे ईस्ट इंडिया कंपनी आहे यांनी परमिशन घेतली कुणाची? तर एम्परर जहांगीर आणि त्यांनी एक फॅक्टरी इस्टॅब्लिश केली कुठे? तर सुरतला. दी कंपनी टूक परमिशन फ्रॉम दी एम्परर जहांगीर अँड इस्टॅब्लिश्ड फॅक्टरी ॲट सुरत. दी 3 wars दॅट टूक प्लेस बिटवीन इंग्लंड आणि फ्रान्स. इंग्लंड आणि फ्रान्समध्ये जे वार झालेले होते 3 wars. किती वार्स? 3 wars. त्याला काय म्हटलं जाते? कार्नेटिक वार्स म्हटलं जाते. मीर कासिम अलॉंग विथ सुजाउद्दौला दी नवाब ऑफ अयोध्या दी मुघल एम्परर शाह आलम formed an alliance and undertook a joint campaign to restrain the British against British. Mir Qasim along with शुजाउद्दौला and शाह आलम यांनी एकत्र मिळून ब्रिटिशच्या अगेन्स्ट काय केलं होतं? तर वार म्हणू शकतो किंवा यांच्या विरुद्ध लढले होते. दिस लेट दी बॅटल ऑफ बक्सर आणि दिस लेट आता यांनी एकत्र होऊन फाईट केली ती कुठे गेली? ती बॅटल ऑफ बक्सर. बॅटल ऑफ बक्सर कधी झालेलं आहे? 1764मध्ये झालेलं आहे बॅटल ऑफ बक्सर. दी ब्रिटिश बाय ट्रीटी ऑफ अलाहाबाद दे सिक्युअर्ड दी राईट टू कलेक्ट रेव्हेन्यू इन बेंगाल. आणि आता ब्रिटिशने काय केलं होतं? बाय दी ट्रीटी ऑफ अलाहाबाद, जेव्हा ट्रीटी ऑफ अलाहाबाद झाली आणि त्यांनी जिंकले त्यानंतर त्यांनी काय केलं? त्यांना राईट मिळालं रेव्हेन्यू कलेक्ट करायचं कुठे? तर बंगालमध्ये. आता असं विचारलं जाऊ शकते आफ्टर विच ट्रीटी ब्रिटिश गॉट राईट टू कलेक्ट रेव्हेन्यू इन बेंगॉल. तर कुठल्या ट्रीटीनंतर? अलाहाबाद. ट्रीटी ऑफ अलाहाबाद नंतर. हैदर अली rebelled and took control over the state of Mysore. Or after his death, his son टिपू सुलतान tried his best to fight against British. मीन्स आपण असं म्हणू शकतो की टिपू सुलतानचे जे वडील होते त्यांचं नाव काय होतं? हैदर अली होतं. त्यांनी खूप प्रयत्न केला की काय त्यांनी कंट्रोल मिळवला पाहिजे म्हैसूर स्टेटवर आणि त्यांच्या अंडरमध्ये म्हैसूर स्टेट राहायला पाहिजे. पण त्यांच्या डेथनंतर जे त्यांचे पुत्र होते म्हणजे टिपू सुलतान ट्राईड हिज बेस्ट टू फाईट अगेन्स्ट ब्रिटिश. पण त्यांनी काय केलं? ब्रिटिशच्या अगेन्स्ट खूप चांगल्या प्रकारे ते लढले त्यांच्या वडिलांच्या डेथनंतर. टिपू सुलतान डाईड इन दी बॅटल ऑफ श्रीरंगपट्टणम. टिपू सुलतान कुठे त्यांची डेथ झाली? बॅटल ऑफ श्रीरंगपट्टणम इथं त्यांची डेथ झाली. कधी? 1799मध्ये. आणि म्हैसूर केम अंडर दी रूल ऑफ ब्रिटिश. आणि म्हैसूर पण कोणाच्या अंडरमध्ये गेला?
तर ते गेलं ब्रिटिशच्या रूलमध्ये. दी ट्रीटी ऑफ सालबाई, सालबाईची ट्रीटी कधी झाली तर 1782मध्ये. ड्युअल गव्हर्नमेंट वॉज इंट्रोड्यूस बाय, जे ड्युअल गव्हर्नमेंट आहे ते कोणी इंट्रोड्यूस केलं तर रॉबर्ट क्लाईव्ह यांनी. कुठे तर बेंगालमध्ये. आणि कधी तर 1765मध्ये. लक्षात ठेवा, ड्युअल गव्हर्नमेंट कोणी इंट्रोड्यूस केलं, रॉबर्ट क्लाईव्ह यांनी इंट्रोड्यूस केलं. ड्युअल गव्हर्नमेंट कोणी इंट्रोड्यूस केलं, रॉबर्ट क्लाईव्ह. कधी 1765 आणि कुठे तर बेंगालमध्ये. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स बिकेम दी फर्स्ट गव्हर्नर ऑफ इंडिया, पहिला गव्हर्नर कोण होता इंडियाचा तर ते कोण होता, वॉरन हेस्टिंग. मीन्स लॉर्ड वॉरन हेस्टिंग वॉज दी फर्स्ट गव्हर्नर ऑफ इंडिया. लॉर्ड कॉर्नवॉलिस इंट्रोड्यूस्ड ब्युरोक्रेसी इन इंडिया टू स्ट्रेंथन दी ब्रिटिश रूल इन इंडिया. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केलं, इंट्रोड्यूस केली काय तर ब्युरोक्रेसी ही. कधी, का बरं, कारण की जे ब्रिटिश रूल आहे ते इंडियामध्ये ते पुन्हा स्ट्रॉंग झालं पाहिजे यासाठी. कोणी इंट्रोड्यूस केलं ब्युरोक्रेसी तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. दी कमिटी अंडर दी लीडरशिप ऑफ लॉर्ड मॅक्युले, जी कमिटी कोणाच्या अंडरमध्ये, लॉर्ड मॅक्युले यांच्या लीडरशिपमध्ये जे कमिटी आलेली होती, एन्फोर्स दी इंडियन पेनल कोड, त्यांनी काय केलं, इंडियन पेनल कोड हे एन्फोर्स केला ऑल ओव्हर दी ब्रिटिश रूल इन इंडिया. जिथे पण ब्रिटिश रूल करत होते, ब्रिटिशच्या अंडर जे पण एरिया होता तिथे इंडियन पेनल कोड लागू झाला. दी फर्स्ट ट्रेन पाईल्ड बिटवीन, जी पहिली ट्रेन होती ती कुठे चालली तर मुंबई आणि ठाणेच्या मधात. कधी ते 1853मध्ये. टेलिग्राफ सिस्टम कनेक्टेड मेजर सिटीज अँड मिलिटरी स्टेशन्स इन 1853. जे टेलिग्राफ सिस्टम आहे त्यांनी खूप मोठ्या सिटीजला, मेजर सिटीज, महत्त्वाचे जे सिटीज आहेत त्यांना आणि मिलिटरी स्टेशन्स यांना कनेक्ट करण्याचं काम केलं 1853मध्ये. कावसजी नानोबा दावर स्टार्टेड फर्स्ट कॉटन टेक्सटाईल मिल इन मुंबई. कावसजी नानोभाई दावर यांनी काय केलं तर यांनी पहिली कॉटन टेक्सटाईल मिल सुरू केली. कुठे तर मुंबईला. आणि कधी ते 1853मध्ये. फर्स्ट ज्यूट मिल स्टार्टेड ॲट रिश्रा इन बेंगॉल 1855. पहिली जी ज्यूट मिल होती ती कधी सुरू झाली, रिश्रा इथे सुरू झाली. रिश्रा इन बेंगाल, रिश्रा कुठे आहे तर बेंगालमध्ये आहे, इथे सुरू झाली. आणि कधी तर 1855मध्ये. जमशेदजी टाटा स्टार्टेड दी फर्स्ट स्टील प्लांट, दी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ॲट जमशेदपूर इन 1907. जमशेदजी टाटा यांनी एक स्टील प्लांट, पहिला स्टील प्लांट भारतातला, आणि टाटा आयर्न्स अँड स्टील कंपनी हे इथे कुठे सुरू केली, जमशेदपूरला सुरू केली आणि 1907मध्ये केली. सर विलियम जोन्स फाउंडेड दी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल अँड कोलकाता इन 1784. जे विलियम जोन्स होते त्यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आणि कोलकाता हे इस्टॅब्लिश केली. कधी तर 1784मध्ये. अ जर्मन थिंकर मॅक्स मुलर स्टडीड इंडियन रिलिजियन, ट्रेडिशन अँड हिस्ट्री ऑफ इंडिया. जे जर्मन थिंकर होते त्यांचं नाव काय होतं, मॅक्स मुलर. त्यांनी काय केलं, इंडियन रिलिजियन, कल्चर, ट्रेडिशन याबद्दल त्यांनी अभ्यास केलेला आहे. लॉर्ड विलियम बेंटिक पास सती प्रोहिबिशन ॲक्ट. लॉर्ड विलियम बेंटिक यांनी सती प्रोहिबिशन ॲक्ट पास केला आणि कधी ते 1829मध्ये. हे यांचं खूप चांगलं काम आहे की त्यांनी सती प्रोहिबिशन ॲक्ट पास केला होता. लॉर्ड डलहौसी एनॅक्टेड विडो रिमॅरेज ॲक्ट इन 1856. आणि लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं की जे पण विधवा बाया त्यांचं पुन्हा लग्न व्हावं, विडो रिमॅरेज ज्याला म्हणतात, ते पुन्हा 1856मध्ये असा ॲक्ट बनवला. इंग्लिश एज्युकेशन वॉज इंट्रोड्यूस्ड इन इंडिया ऑन दी रेकमेंडेशन्स ऑफ लॉर्ड मॅक्युले इन 1835. जे इंग्लिश एज्युकेशन होतं ते कधी इंट्रोड्यूस झालं इंडियामध्ये तर आपण म्हणू शकतो की जेव्हा लॉर्ड मॅक्युले यांनी रेकमेंडेशन्स ठेवले इंग्लिश एज्युकेशनसाठी तेव्हा 1835मध्ये. तेव्हा इंग्लिश एज्युकेशन स्टार्ट झालं कुठे तर इंडियामध्ये. युनिव्हर्सिटीज A5 लिहिले आहे. युनिव्हर्सिटी मुंबई, मद्रास आणि मद्रास दॅट इज चेन्नई, कोलकाता वेर एस्टॅब्लिश्ड इन इंडिया. कुठल्या युनिव्हर्सिटीज इस्टॅब्लिश झाल्या होत्या, मद्रास दॅट इज चेन्नई, मुंबई आणि कोलकाता. दी स्ट्रगल बिफोर 1857. आणखी 1857चा जे उठाव आहे त्याच्या पहिलेची जी स्ट्रगल आहे ते सांगणार आहे.
The peasants in the Bengal fought against British from 1763 to 1857. First, under the leadership of Sanyasi Fakir, peasants in Bengal fought against British rule. आणि जे peasants होते बेंगॉलमध्ये त्यांनी ब्रिटिशच्या अगेन्स्ट फाईट केलं. कधीपासून 1763 1857पर्यंत. आणि पहिल्यांदा कोण बनले असे लीडर, तर सन्यासी फकीर हे त्यांचे लीडर बनलेले होते. उमाजी नायक ऑर्गनाइज दी रामोशीज अँड लोकल यूथ्स टू फाईट. उमाजी नायक यांनी रामोशी यांना एकत्र केलं आणि जे लोकल लोक होते, यूथ्स होते, त्यांना एकत्र आणलं कोणा अगेन्स्ट टू फाईट अगेन्स्ट ब्रिटिश. गडकरीज इन कोल्हापूर रिजन अँड फोंडा सावंत इन कोकण फॉट अगेन्स्ट ब्रिटिश. कोल्हापूरमध्ये गडकरी आणि फोंडा सावंत यांनी कोकणात काय केलं, ब्रिटिशच्या विरोधात लढले. या आजचा एवढं, उद्या पार्ट 2 उद्या बनवेल. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.